हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे पांढऱ्या लुसलुशीत मऊसूत अशा रव्याच्या वड्या। तर त्यासाठी बघा, सगळ्यात पहिलं 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 4 विलायच्या आणि थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा कढई ठेवली, कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतलं। तूप गरम झाल्यानंतर रवा घालून घ्यायचा आणि मीडियम गॅसवर छान असा रवा वास सुटेपर्यंत चांगला परतवून घ्यायचा आहे। बारीक गॅसवरच परतवून घ्यायचा आहे, नाहीतर मोठ्या गॅसवर काय होतं, रवा लवकर लालसर होतो आणि आपल्या वड्याला कलरही मग लालसर येतो। त्यासाठी मीडियम गॅसवर छान असं परतत राहायचं आहे। त्यानंतर आता रवा परतला, त्याच्यामध्ये विलायच्या बघा मी फोडून टाकलेल्या आहेत। तुम्ही ह्याला पावडरही वापरू शकता, विलायची पावडर, पण मी इथं आपूटच वापरलेले आहेत। आता चांगलं परतवून घेतली विलायची पण। त्यानंतर बघा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम करायला। पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये रव्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। इथं मी 1 वाटी रवा घेतलेला, तर इथं मी 2 वाट्या पाणी घालून घेते। रवा थोडासा मोठा असल्यामुळं पाणी थोडंसं जास्त लागतं। जर तुमचा रवा बारीक असेल तर त्याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी घातलं तरी चालेल। त्यानंतर काय केलं, साखर घालून घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता साखर घालून घेतल्यानंतर थोडंसं किसलेलं खोबरं घातलं आणि चांगलं मिक्स करून घेतलं। साखर चांगली विरघळवून घेतली आणि त्याच्यावर ताट झाकून 1-5 मिनिटासाठी शिजायला ठेवायचं आहे। आता आपला रवा शिजतोय तोपर्यंत मी काय केलं, तर ताटाला थोडंसं तूप लावून घेतले। याच्यामध्ये वड्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग ताटाला चिटकू नये म्हणून तूप लावून घेतलं। आता 5 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता शिरा मस्त असा तयार झालेला आहे। जास्त चिकटही झालेला नाही आहे, काही नाही, छान मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे, बघू शकता, आणि मऊसूत शिजला पण आहे। तर इथं तुम्ही तूपही घालून घेऊ शकता, पण आबीला जास्त तूप आवडत नाही, त्याच्यामुळं मी तुपाचा वापर थोडासा कमी केलेला आहे। त्यानंतर बघा ताटामध्ये रवा काढून घ्यायचा आहे। इथं माझ्याकडून रवा काढतानाचा व्हिडिओ डिलीट झालेला, त्याच्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकले नाही। त्यानंतर बघा ताटामध्ये रवा काढून घेऊन आणि चांगलं उलटण्याच्या साहाय्यानं पसरवून घेतलेलं आहे। आता पसरवून झाल्यानंतर त्याच्यावर खिसलेलं थोडंसं खोबरं घालून घेतलेलं आहे। तुम्ही याच्यावर काजू बदाम हे बारीक करून घालू शकता, पण मी इथं खोबरं वापरलेलं आहे। आता खोबरं घालून झाल्यानंतर तर आता याच्या वड्या करून घेऊया। तर तुम्ही इथं उलटण्यानं किंवा चाकूच्या साहाय्यानं अशा उभ्या आणि आडव्या अशा लाईनी वडू शकता। तर इथं मी चाकूच्या साहाय्यानं अशा लाईनी वडून घेते आणि इथं मी चौकोनी शेप देते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला शेप देऊ शकता, तुम्ही याला डायमंड शेप बी देऊ शकता। मस्त अशा वड्या पाडून झालेल्या आहेत। तुम्ही इथं खोबऱ्याऐवजी काजू बदामचे तुकडेही वापरू शकता, बारीक करून काजू बदाम। तर इथं मी खोबरंच वापरलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत अशा रव्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत। लहान मुलांसाठी ही हेल्दी रेसिपी आहे आणि अगदी कमी टायमामध्ये बनवू शकता। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये।